नका आणि मला वाटत नाही असे कोणी लागतील. तर एकच गोष्ट आहे, जास्तीत जास्त संख्येने जेव्हा मतदान पेटी खुलेल तर इथं लोकांची मानसिकता कशी आहे तर त्यांना दाखवून देण्याचं काम तुमचं आहे. आणि मी तुम्हाला आश्वासन देतो की हे माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबातलं प्रत्येक काम करणं हे माझं प्रथम कर्तव्य असेल. आणि तुम्हाला मी शब्द देतो की तुम्हाला माझ्या दरवाजापर्यंत माझ्या ऑफिस पर्यंत यायची गरज पडणार नाही. मी इथपर्यंत येईल आणि तुमच्या समस्या रोजच्या रोज इथं विचारल्याशिवाय राहणार नाही. माझ्याकडे इकडे देवाच्या कृपेने भूषण आहे, त्याचबरोबर नंदू आहे, त्याच्या व्यतिरिक्त पाटील काका आहेत, इतर लोक आहेत. तर सगळ्यांचं समर्थन, हे तरुण आहे तर सगळ्यांचं समर्थन मला लाभलेलं आहे. तर एक पप्पू गुंजाळ इथे नाही, एवढे पप्पू गुंजाळ इथे काम करणार आहेत. आणि परत मी सांगतो की जो कोणी मला समर्थन केलं, मग तो नंदू असो अथवा भूषण असो, इतर हे तरुण असो, मी तुम्हाला शब्द सांगतो की एकानेही माझ्याकडनं 1 रुपया घेतलेला नाही. हे मी तुम्हाला जाहीर पद्धतीने सांगतो. आणि माझी ही मानसिकता कोणाला पैसे देऊन मतदान घेणारी नाही. आणि अशी अवलाद जी असेल ती अवलाद तिकडे आजूबाजूला फिरताना तुम्हाला दिसेल. परंतु ही अवलाद जी आहे ती फक्त शब्दाने आणि कामाने मतदान घेणारी आहे. आणि ही जी समोर आहे तर ही सांगायला नको, ही अवलाद अशीच आहे की चांगल्या विचारांना आणि चांगल्या लोकांना प्राधान्य देणारी आहे. आणि जो कोणी मासा असेल तर ते मला सांगायची गरज इथं नाही. तर मी तुम्हाला शब्द देतो, वचन देतो, भविष्यात आपल्या विभागातील तरुण किंवा तरुणींचा क्रीडा क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, रोजगार क्षेत्र असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचं आरोग्य क्षेत्र असो, विभागातील विविध प्रकारच्या समस्या असो अथवा महिलांकरता सुरक्षा असो, महिलांच्या कामांना प्राधान्य असो, महिलांकरता बचत गट आणि त्याच्या माध्यमातून विविध प्रकारचा निधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा विषय असो, विभागातील विविध प्रकारच्या समस्यांना प्राधान्य देणं, त्याचबरोबर शहरी विकासांच्या कामांना प्राधान्य देणं, चुकीच्या कामांच्या विरोधात उभं राहणं हे माझं प्रथम कर्तव्य राहील. आणि जर तुम्ही मला आशीर्वाद दिला, तो मला वाटत नाही दिला, तो एवढ्याच संख्येने लोक आलेत म्हणजे तो मिळाला असं वाटतं. फक्त आपण 23 तारखेपर्यंतची वाट बघू. आज आतापर्यंत मला अधिकार नाही आहे, परंतु 23 तारखेला 12 वाजेपर्यंत तुमचा निर्णय जाहीर झालेला असेल आणि पप्पू गुंजाळ 1 वाजेपासून कामाला इथं लागलेला असेल असं आश्वासन आणि असा शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी एकतर्फे बोललो. जर कोणाला काही कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारायचे असतील तर कृपया करून आपण मला विचारा. त्याचे प्रतिउत्तर जर मी तुम्हाला देऊ शकलो तरच मी भविष्यात नगरसेवक बनण्याच्या लायकीचा माणूस आहे असं मला वाटेल. तर कृपया करून कोणाचेही काही प्रश्न असतील